मन जुळली मग चर्चा काढली। ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त कधी निघणार? युती होणार की गणित बिघडणार? होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। उद्धव ठाकरेंनी मराठी ऐक्यासाठी राज ठाकरेंसोबत युतीचे उघड उघड संकेत दिले। त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत उत्साह आहे। युतीबाबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पुढाकार घेत असले तरी या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते मात्र थेट प्रस्ताव देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे। त्यामुळेच समय बडा बलवान होता है असं म्हणत मनसेनं सूचक वक्तव्य केलंय। वेळ नेहमीच येत असते ना, वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय। आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है। त्या वाक्यात बरेच काही अर्थ असतात। नाही, हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला अजून उत्तर सापडत नाहीये। उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी, त्याची चिंता करू नका। राज ठाकरेंनी साथ घातली आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला। तेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलनं केली, तर संजय राऊतांनीही वारंवार ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आशावादी भूमिका घेतली। मात्र मराठी ऐक्य मोडून काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची टीकाच ठाकरेंनी केली। म्हणून किती प्रयत्न चालले, होणारच नाही। अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना। तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रासाठी एकत्र येतीलच अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली। येतील ना, सगळे येतील। आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावल्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना, बाकी काय। आता मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेतेही युतीबाबत सकारात्मक असताना युतीचं घोडं नेमकं कुठं अडलंय पाहूया। ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक आमदार खासदारांच्या मतांची चाचपणी। मनसेकडूनही युतीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक। ठाकरे गट आणि मनसे तुल्यबळ असलेल्या जागा कुणाला याबाबत संभ्रम। युतीचा प्रस्ताव कोणी द्यायचा यावरून चर्चेला ब्रेक। काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला। 19 वर्ष झाली मनसे स्थापन, तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला, याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, किंवा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या, की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही। ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील। राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेत मराठीला आव्हान दिलं। मात्र याच मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येऊन एकमेकांना महाराष्ट्राच्या मनातील प्रस्ताव देणार का आणि ठाकरे ब्रँड जपण्यासाठी एकमेकांना टाळी देत महापालिकेसाठी रणशिंग फुंकणार का याचीच चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।